लग्नाची बेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की शकुंतला अन्वीला घेऊन रत्न पारखींकडे आलेली असते आणि कृष्णाचे आणि तिचे बोलणे होत असतात। तेव्हा कृष्णा आणि तिचे दोघांचे वाद चालू असतात। त्यानंतर कृष्णा ही केळीची सालं खाऊन शकुंतलेच्या अंगावरती खडे मारत असते। त्यानंतर एक दोन वेळेस शकुंतला बघते आणि नंतर ती शकुंतलेला दिसते आणि म्हणते आता मला हिला बघावंच लागेल, म्हणून शकुंतला त्या ठिकाणून निघते आणि कृष्णाकडे जाऊ लागते। त्यावेळेस कृष्ण केळी खाऊन केळीची साली घरातच टाकते। त्या सालीवरनं शकुंतलेचा पाय घसरतो, ती खाली पडणार तेवढ्यात कृष्णा तिला वाचवते आणि म्हणते काय तू म्हणाली होतीस ना मला हात लावायचा नाही, बघ तुला हात लावला की नाही मी। तेव्हा नंतर ती म्हणते सोड मला सोड, म्हणून कृष्णा तिचा हात सोडते। कृष्णाने तिचा हात सोडल्यानंतर ती जमिनीवरती जोरात आदळते। त्यानंतर रुक्मिणी म्हणते ए बाई काय लावलंय तू हे, तुला मी सांगितलं ना तुझ्या रूममध्ये जा, मग तू का ऐकत नाहीस आहे। त्यानंतर रुक्मिणी ही शकुंतलेला उठवते, मात्र ती खाली पडल्यामुळे आणि कृष्णाने तिचा अपमान केल्यामुळे शकुंतलेला या गोष्टीचा मोठा राग आलेला असतो, म्हणून शकुंतला ही कृष्णाकडे बघू लागते आणि तिचा हात त्या कृष्णाला मारू लागते। तेव्हा कृष्णाला ती कानात मारणार तेवढ्यात कृष्णा तिचा हात पकडते आणि म्हणते की काय लावला आहे आणि तिचा हात जोरात पकडते आणि पिळते। तेव्हा ती म्हणते सोड माझा हात, रुक्मिणी म्हणते सोड माझा हात। तेव्हा ती म्हणते या कृष्णाचा कारभार नाही ढिला आणि जो त्याच्यावर करेल ती करेल त्याच्यावर हल्ला। त्यानंतर ती म्हणते की तुम्हाला वाटत असेल की मी सिंधू आहे, पण मी सिंधू नाही, सिंधू तुमचे सगळे बोलणे ऐकेल, पण मी कृष्णा आहे, मी कृष्णा कोणाचंच ऐकत नाही आणि ऐकून पण घेणार नाही। त्या ठिकाणी हे सर्व चालू असताना राघव त्या ठिकाणी येतो आणि राघव हा कृष्णाला म्हणतो की कृष्णा सोड ना। तेव्हा ती म्हणते ए लंबू, हिने अगोदर माझं नाव घेतलं, ही मला चोरटी म्हणाली आहे, ही मला बोलेल ते चालेल आणि आता माझ्यावर हात उचलला आहे, मग मी हिला कशाला सोडू। त्यानंतर राघव शकुंतलेला कृष्णाच्या तावडीतनं सोडतो आणि म्हणतो की तू आमच्या घरातल्या मेंबरशी नीट वागायचं तुला सांगितलेलं आहे ना। तेव्हा कृष्णा म्हणते की आधी यांना माझ्याशी नीट वागायला सांगा। त्यानंतर शकुंतला ही मधूला म्हणते की मधू, राघूशी जर लग्न करायचं असेल तर आधी ह्या कृष्णाला तुमच्या घरातनं बाहेर काढावं लागेल। तेव्हा मधू म्हणते की काळजी करू नका, मी हा लवकरच करणार आहे आणि मधू ही कधी हार पत्करायची नाही। त्यानंतर राजश्रीला अन्वी आणि सिंधू हे दोघेही भेटायला गेले असतात। राजश्री अन्वीची चौकशी करते आणि म्हणते सासूबाई काय म्हणतायत। तेव्हा अन्वी राजश्रीला सांगते की सासूबाई आलेल्या आहेत, आजीशी बोलत आहेत। तेव्हा म्हणतात की तुझ्या सासूने सिंधूला ओळखलं नसेल ना। तेव्हा नेमकं सिंधूच्या तोंडातून निघालं की हिची सासूबाई आता कृष्णाला लक्षातच ठेवेल कृष्णा ही कशी आहे। तेव्हा राजश्री म्हणते की आता ही कृष्णा कोण। राघव ही कृष्णाकडे बघू लागतो, नेमका आता राजश्रीला कळणार का की ही सिंधू नसून कृष्णा आहे आणि पुन्हा राजश्रीची तब्येत खराब होणार काय। असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।